श्री संत तुकाराम महाराज गाथा संपूर्ण गाथा पारायण अभंग क्रमांक 1740 ते 1750. संत तुकोबारायांचे अमृतवाणी अभंग श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. अभंग. असो खळ ऐसी फार आम्हा त्यांचे उपकार, करती पातकांची धुणी मोल न घेता साबणी, फुकाचे मजूर ओझे वागविती भार, पार उतरून म्हणे तुका आम्हा आपण जाती नरका. अर्थ. जगामध्ये खलदृष्ट व्यक्ती फार आहेत, ते असू द्यावे, असायलाच पाहिजेत, कारण त्यांचे तर खरे आमच्यावर उपकार आहेत. कारण या दुष्ट लोकांनी कोणत्याही प्रकारचे मोल न घेता, कोणत्याही प्रकारचे साबण न घेता आमची निंदा करून आमचे सर्व पातक धुवून टाकले आहेत. संत सज्जनांची निंदा करून संत सज्जनांकडून चुकून झालेल्या पातकांचे ओझे हे दुष्ट आपल्या पाठीवर वाहतात, कारण दुष्ट लोक म्हणजे फुकटचे मजूर आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, हे दुष्ट लोक आमची निंदा करून आम्हाला भवनदीच्या पार उतरवून देतात, परंतु ते मात्र स्वतः नरकाला जातात. अभंग. संत पंढरीस जाती निरोपधाडी तया हाती, माझा न पडावा विसर तुका विनवितो किंकर, केरसुनी महाद्वारी ते मी असे निरंतरी, तुमचे पायी पायतान मोचे माझे तन मन, तांबुलाची पीक धरणी ते मी असे मुख पसरुनी, तुमची इष्टा पंढरी राया ते सार सुबी माझी काया, लागती पादुका ते मी तळीन मृतिका, तुका म्हणे पंढरी नाता दुजे न धरावे सर्वथा. अर्थ. जे संत पंढरीला जात आहेत त्यांच्या हाती मी माझा निरोप पांडुरंगाला पाठवित आहे. ती विनंती म्हणजे अशी की, हे देवा, मी तुकाराम तुमचा अनन्य सेवक आहे, तरी तुम्ही माझा विसर पडू देऊ नका. देवा, तुमच्या महाद्वारामध्ये जी निरंतर किरसुणी आहे ती मीच आहे असे तुम्ही समजावे. देवा, तुमच्या पायातील पायतान म्हणजे माझे शरीर आणि माझे मन आहे. देवा, तुम्ही जो विडा खाऊन ज्या पीकदाणीत थुंकणार आहात तेथे मी माझे मुख पसरून बसतो, मग तुम्ही त्यालाच पीकदाणी समजा. देवा, हे पंढरी राया, तुमची विष्ठा म्हणजे माझ्या शरीराला चंदन लेपच आहे व तेच लेप मी माझ्या शरीराला लावीन. देवा, तुमचे पाय जेथून जातात तेथे तुमच्या पादुकाच्या तळाखाली जी माती लागते ती माती म्हणजे मीच आहे असे तुम्हाला वाटू द्या. तुकाराम महाराज म्हणतात, हे पंढरीनाथा, मला तुमच्यापेक्षा वेगळे कधीही समजू नका. अभंग. इच्छेचे पाहिले डोळी अंती मोकलिले, यांचा विश्वास तो काही ऐसे विचारुनी पाहे, सुगंध अभंगे पाळिता केश फिरले जाणता, पिंड पाळिता ओसरे अवघी घेऊनी मागे सरे, करिता उपचार कोणा नाही उपकार, अल्पजीवन करी तुका म्हणे साधे हरी. माझ्या डोळ्यांनी आजपर्यंत इच्छेप्रमाणे पुष्कळ खूप पदार्थ पाहिले, परंतु माझ्या डोळ्यांनी मला आता सोडले. मग याचाच तुम्ही विचार करून पहा, या इंद्रियावर कसा विश्वास ठेवावा. आपण आपल्या केसांना आजपर्यंत सुगंधी साबणाने अभंग स्नानाने आंघोळ घालून पाळत आलो, परंतु शेवटी ते केस पांढरे झाले. या देहाला आत्तापर्यंत आपण खूप पाळले पोसले, त्यांचे खूप लाड केले, परंतु आता त्याने या मृत्यूलोकातून माघार घेतली आहे. या शरीराला आपण आत्तापर्यंत खूप प्रकारचे उपचार खूप प्रकारचे भोग भोगायला दिले, परंतु तरीही त्या शरीराला त्याचे उपकार नाही व शेवटी ते आपल्याला सोडून देतात. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्याला जीवन फार थोडे आहे, तरी या जन्मातील जो मुख्य प्राप्ती करायची म्हणजे ज्याची मुख्यत्वाने प्राप्ती करून घ्यायची आहे तो हरी प्राप्त करून घ्यावा. अभंग. यज्ञनिमित्त ते शरीराशी बंधन, कारे तृष्णा वायाविन वाढविली, नव्हे ते भक्ती परलोक साधन, विषयांनी बंधन केले तुझ, आशा धरुणी फळाची तीर्थीवरती मुक्ती कैची, तुका म्हणे सिनसी वाया शरण न वजता पंढरी राया. अर्थ. अरे, यज्ञादी कर्मे करून पुन्हा शरीरच प्राप्त होते, मग तू विनाकारण भोग तृष्णा का बरे वाढवतोस.
अरे हे साधन म्हणजे, हे यज्ञादी कर्मे म्हणजे परलोकीचे साधन नाही. त्यामुळे तुला हरिभक्ती करता येत नाही. खरे तर ते कर्म तुला विषयात बांधून टाकतात. फळाची अपेक्षा धरून तू जर तीर्थव्रत केले तर तुला मुक्ती कशी प्राप्त होईल? तुकाराम महाराज म्हणतात, अरे तू फक्त पंढरीरायाला शरण जा. इतर व्यर्थ कर्म करून का श्रम करून घेतोस? भंग संध्या कर्म ध्यान जपतप अनुष्ठान अवघे जोडे नाम उच्चारिता नवेचे मोल काही लागती न सायास तरी का आळस करीसी झनी ऐसे हे सार का निघेसी फुकाचे काय तुझे वेचे मोल तया पुत्रस्नेह शोक करी आजा मेळ तव तो कृपाळ जवळी उभा अनाथांच्या नाथे घातला विमानी नेला उचलुनी परलोका अंतकाळ गणिका पक्षियाच्या छंदे राम राम पद उच्चारिले तव त्या दीनानाथा कृपा आली कैसी त्याने ती येसी वैकुंठासी नेले अवचिता नाम आली आहे गती चिंतिता चित्ती जवळी असे तुका म्हणे भावे स्मरा राम राम कोण जाणे तय देशी. हरीचे नाम श्रद्धायुक्त भक्तिभावाने उच्चार केले तर सर्व प्रकारचे संध्या कर्म ध्यान जप तप अनुष्ठान केल्यासारखेच होते. अरे असे हरिनाम उच्चार न करता कोणत्याही प्रकारचे मोल लागत नाही किंवा कोणत्याही प्रकारचे कष्ट लागत नाही. असे असून देखील तू हरिनाम घेण्यास आळस का करत आहेस? अरे मग हे असे सर्व साराचेही सार फुकटचे हरिनाम तू का घेत नाहीस? हे हरिनाम घेण्याकरता तुला काही मोल द्यावे लागणार आहे काय? अजामीळसारखा पापी अंतकाळी पुत्र मोहाने केवळ नारायण नाम उच्चार केल्यामुळे तो कृपाळू हरी त्याच्याजवळ त्याच्या मदतीला येऊन उभा राहिला. आणि मग अनाथांचा नाथ जो हरी त्याने त्या अजामिळाला आपल्या विमानात घेतले आणि त्याला परलोकी घेऊन गेला. गणिका नावाची वेश्या, तिला पोपट पक्षाचा फार छंद होता व तिने आपल्या पोपटाचे नाव राघोबा असे ठेवले व अंतकाळी तिने त्या पोपटाच्या छंदाने केवळ राम राम असे नाम उच्चारले. मग त्या दीनानाथ हरीला तिची कशी कृपा आली? अभंग दुष्टांचे चिंतन भिन्ने अंतरी जरी जन्मवरी उपदेशिला पालते घागरी घातले जीवन न धरीच जाण तेही त्याला जन्मा येऊनी तेने पतनाची साधिले तमोगुणे व्यापिले जयानरा जुळो हे त्यांचे जालेपण कासया हे आले संसारा पाषाण जीवनी असता कल्पवरी पाहता अंतरी कोरडा तो कुचुर मग नयेची पाका पाहता सारिका होता तैसा तुका म्हणे असे उपाय सकळा न चले या खळा प्रयत्न काही म्हणोनी संगन करिता भला धरिता आबोला सर्व हित. अर्थ दृष्टाला जन्मभर जरी उपदेश केला तरी त्याच्या अंतरंगात वेगळे चिंतन चालू असते. पालत्या घागरीवर कितीही पाणी घातले तरी ती घागर कधीच भरणार नाही. त्याप्रमाणे या दृष्टाला कितीही उपदेश केला तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. जो मनुष्य जन्माला येऊन केवळ तमोगुणानेच व्यापला आहे त्याने केवळ स्वतःचे पतनच करून घेतले आहे. अशा मनुष्याच्या जगण्याला आग लागो. हे असे जन्मालाच का बरे आले असतील? या संसारातच का बरे आले असतील? एखादा दगड कल्पांतापर्यंत पाण्यात जरी ठेवला आणि त्याला शेवटी फोडून पाहिले तरीही तो ज्याप्रमाणे कोरडाच असतो किंवा कुचूर मूग स्वयंपाकांसाठी घेतला त्याला शिजवले तर तो न शिजता तसाच राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, सगळ्या गोष्टींना उपाय आहेत, परंतु दुष्ट लोकांना चांगले करण्याचा प्रयत्न केला तरीही काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे या दुष्टांची संगती न करणे हेच भले आहे आणि यांच्याशी अबोला धरणे यातच आपले सर्व हित आहे. भंग कासी याने पूजा करू केशी राजा हाची संदेह माझा फोडी आता उदके नानू तरी स्वरूप तुझे ते काय माझे वेचे देवा
गंधांचा सुगंध पुष्पांचा परिमळ, तेथे मी दुर्बळ काय करू. फळदाता तूच तांबूलक्षदा, तेथे काय आता वाहू तुझं. वाहू दक्षिणा तरी धातू नारायण, ब्रह्मतेची अन्न तुझे काही. गाता तू ओंकार टाळी नादेश्वर, नाचवया थार नाही कोठे. तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, धूपदीप रामकृष्ण हरी. अर्थ, हे केशी राजा, मी तुझी पूजा कशाने करू. हा माझा संदेह आता तू फेड. तुम्हाला जर पाण्याने स्नान घालावे तर ते तुमचे स्वरूप आहे, मग तेथे माझे काय खर्च होणार आहे देवा. देवा, गंधांचा सुगंध पुष्पांचा परिमळ तूच आहेस, मग मी दुर्बळाने तुला काय अर्पण करावे. हे अनंता, फळदाता तूच आहेस, तांबूल अक्षदा तूच निर्माण केलेले आहेस, मग मी तुला काय वाहू देवा. देवा, तुला दक्षिणा किंवा सुवर्णरूपी धातू व्हावे तर ते तुझेच रूप आहे, आणि अन्नरूपी नैवेद्य तुला समर्पण करावा तर अन्न म्हणजे परब्रह्म, परब्रह्म म्हणजे तेही तूच आहेस. देवा, तुला ओंकार स्वरूपाने आळवावा तर ते तूच आहेस, आणि टाळी वाजवून तुझे भजन करावे तर सर्व नादाचाही तू नादेश्वर आहे, आणि तुझ्या भजनास नाचावयास कोठे गेले तर सर्व चराचरामध्ये तूच भरून उरला आहेस, त्यामुळे कोठे नाचावे हाही प्रश्नच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता माझ्याजवळ केवळ एकच भांडवल आहे, ते म्हणजे तुझे नाम रामकृष्ण हरी. आता तेच नाम मी धूपदीप म्हणून तुलाच अर्पण करत आहे. अभंग. गाता ऐकता कंटाळा जो करी, वासत्या अघोरी कुंभपाकी. रागे यमधर्म जाचविती तया, तू दिले कासया मुख कान. विषयांच्या सुखे अखंड जगासी, नवजे एकादशी जागरण. वेचुनिया द्रव्य सेवी मद्यपान, नाही दिले अन्न अतितासी. तीर्थाटन नाही केले उपकार, पाळिले शरीर पुष्ट लोभे. तुका म्हणे मग केला साहे दंड, नायकती लंड सांगितले. अर्थ, हरीचे कीर्तन भजन करण्यासाठी, गाण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी जो कंटाळा करतो तो अघोरी अशा कुंभीपाकी नरकामध्ये वास करतो. मग यम त्याच्यावर रागावतो, त्याचा छळ करतो आणि त्याला विचारतो, अरे नालायका, तुला देवाने मुख आणि कान कशासाठी दिले, तर केवळ हरीचे गुणगान गाण्यासाठी व ऐकण्यासाठीच. विषयाच्या सुखाकरता तू अखंडपणे जागतोस, परंतु कधी एकादशीच्या दिवशी हरिजागरण करण्यासाठी तू कधीही जागला नाहीस. अरे, तू पैसे कमवून केवळ मद्यपान सेवन केलेस, परंतु घरी आलेल्या देवरूपी अतिथ्याला कधीही अन्नदान केले नाहीस. तू केव्हाही तीर्थाटन केले नाहीस, केव्हाही कोणावर परोपकार केले नाहीस. केवळ शरीराच्या लोभाने तू निषिद्ध अन्न खाऊन त्याला पाळले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा निर्लज्ज लोकांना संतांनी कितीही चांगले वचने सांगितली तरी ते ऐकत नाहीत. मग पुढे यांना यमाने केलेला दंड सहन करावा लागतो. अभंग. तुझे मनविता काय नास झाला, ऐके बा विठ्ठला कीर्ती तुझी. परी तुझ नाही आमचे उपकार, नामरूपा थार केली याचे. समूळी संसार केला देशधडी, सांडिली आवडी ममतेची. लोभ दंभ काम क्रोध अहंकार, यासी नाही थार ऐसे केले. मृतिका पाषाण तैसे केले धन, आपले ते कोण परनेनो. तुका म्हणे जालो देहासी उदार, आणिक विचार काय तेथे. अर्थ, अरे विठ्ठला, आम्ही स्वतःला तुझे म्हणून घेतले, त्यामुळे आमचा काय नाश झाला. काय तुझी कीर्ती तेवढी आहे. देवा, तू पहिला निर्गुण होतास, परंतु आम्ही तुझी भक्ती करून तुला नामारूपाला आणले, परंतु तुला आता आमचे उपकार राहिलेच नाहीत. आम्ही तुझ्यासाठी संसार समूळ देशोधडीला पाठवून दिला आणि त्यामधील आवड ममता सर्व टाकून दिली. अरे,
आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये लोभ, दंभ, काम, क्रोध, अहंकार याचा भार राहणार नाही असे केले. जशी माती पाषाण आहे तसेच आम्ही धन मानले आणि आपले कोण आणि परके कोण हा भेदभावच आम्ही जाणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आम्ही तुझ्या प्राप्तीसाठी आमच्या देहावर उदार झालो, मग याच्यापेक्षा आणखी दुसरा कोणता विचार केला पाहिजे. भंग जाऊन या तीर्था काय तुवा केले, चर्म प्रक्षाळिले वरी वरी, अंतरीचे शुद्ध कासयाने झाले, भूषण तो केले आपण या. वृंदावन फळ घोळले साकरा, भीतरील थारा मोडे चिना, तुका म्हणे नाही शांती क्षमा दया, तोवरी कसाय फुंदा तुम्ही. अर्थ, अरे तू तीर्थयात्रेला जाऊन विशेष कार्य काय केले आहेस? केवळ पवित्र नद्यांमध्ये स्नान करून वरवर देहाची कातडी धुतली. अरे पण तुझे अंतःकरण अजून शुद्ध कुठे झाले? केवळ स्वतःकरता तीर्थयात्रा केली व याचे भूषण तू प्राप्त केले आहे. कडू वृंदावन फळ कितीही साखरेत घुळले तरी त्याच्या आतील कडूपणा केव्हाच जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तीर्थयात्रा केल्याने व्यर्थ बडबड का करता? जोपर्यंत तुमच्या अंतःकरणात शांती, क्षमा, दया येत नाही तोपर्यंत याचा काहीच उपयोग होणार नाही.